बघूयात पुढची बातमी। नाशिक विधान परिषदेच्या मतदारांची थोड्याच वेळामध्ये सहल निघणार आहे। बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीमध्ये हॉटेल पॉलिटिक्स रंगणार आहे। नाशिकमधील मतदार एकत्र ठाण्याला सहलीला जातील। महायुतीच्या नेत्यांना मतविभाजनाची धाकधूक असल्यानं सहलीला नेत असल्याची चर्चा आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीतील जे मतदार आहेत नगरसेवक त्यांची थोड्याच वेळात सहल जी आहे ती ठाण्याच्या दिशेने निघणार आहे। दरम्यान नाशिकच्या एका खाजगी पंचतारांकित हॉटेल बाहेर या नगरसेवकांना मतदारांना घेण्यासाठी आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्या ट्रॅव्हल्स ज्या आहेत त्या आल्याचं बघायला मिळतंय आणि थोड्याच वेळात हे संपूर्ण जे महायुतीचे मतदार आहेत ते सहलीसाठी ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत। खरं तर बंडखोरी जी आहे ती आपल्याला नाशिकमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं। या बंडखोरांनी जरी आपला प्रचार थांबवलेला असला, माघार जरी घेतलेली असली तरी देखील या मतांची विभाजनी होऊ नये याची जी काळजी आहे ती महायुतीतील नेत्यांकडून घेतली जात आहे। एकीकडे गोकुळ गीते असतील, प्रसाद हिरे असतील यांच्या माघारीनंतरही नाशिकमध्ये मतदारांचं हॉटेल पॉलिटिक्स जे आहे ते कुठेतरी सध्या आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमधीलच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या संपूर्ण मतदारांना ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात त्यांची त्या हॉटेल बाहेरूनच ठाण्याच्या दिशेने सहल जी आहे ती निघणार आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।